कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. जगबुडी नदीत कोसळलेल्या कंटेनरचे रेस्क्यू पूर्ण. 20 तासानंतर चालकाचा मृतदेह बाहेर. अपघातानंतर वैभव खेडेकर आक्रमक. आरटीओ अधिकाऱ्यांना भर रस्त्यात विचारला जाब. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा तीव्र निषेध. नीट पेपर फुटी प्रकरणावर संताप. कोकणात विविध ठिकाणी निषेध मोर्चे. विद्यार्थ्याला गैरहजेरीच्या कारणावरून ठेवले डांबून. पालकांचा शिक्षकांवर गंभीर आरोप. निलंबनाच्या मागणीवर पालक ठाम. आणि एटीएम कार्ड बदलून महिलेची फसवणूक. गुजरातच्या सराईत आरोपीला अटक. अवघ्या काही तासात पोलिसांची कारवाई. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या उंच पुलावरून कंटेनर नदीत कोसळल्यानंतर सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन अखेर तब्बल 20 तासानंतर पूर्ण झाले. या अपघातात कंटेनर चालकाचा मृतदेह कंटेनरमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. एनडीआरएफ, खेड नगरपालिकेचे अग्निशमक दल, विसर्जन कट्टा खेडचे सदस्य आणि मदत ग्रुपच्या जवानांनी मुसळधार पाऊस, वेगवान प्रवाह व खोल पाण्याचा सामना करत अखंड बचाव कार्य सुरू ठेवले. प्रतिकूल परिस्थितीमुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी आल्या, मात्र सर्व यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. घटनास्थळी पोलीस, प्रशासन आणि विविध यंत्रणांनी तळ ठोकून संपूर्ण बचाव कार्य युद्ध पातळीवर पार पाडले. मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरून कंटेनर कोसळून झालेल्या अपघातानंतर भाजपचे कोकणातील नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देत प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. वारंवार अपघात होत असताना पुलाच्या सुरक्षिततेसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला का, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल त्यांनी केला. फक्त दंड आणि वाहन चालकांकडून हप्ते वसूल करण्यापलीकडे आरटीओचं काम काय, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांवर टीका केली. या घटनेमुळे काही काळ घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. जगबुडी पुलावरील सातत्यानं घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बाकी तुम्हाला सगळं कळतं काय करायचं आणि काय नाही. कुठे गाणं लावायचं, कुठे हप्ते घ्यायचे, कुठे फोटो काढायचे, सगळं माहिती तुम्हाला. हे तुम्हाला लोक मेल्याशिवाय कळत नाही. आणि आम्ही आंदोलन केलं की कोणी दाखल करणार आमच्यावरती? आम्ही काय चुकीचं सांगतो इथं? हे इथं ट्रक खाली नदीत जाणार आहेत, माणसं मारणार आहेत. हे आम्ही 7 वर्षापूर्वी सांगितलंय. रोज एक 15 दिवसांनी गाडी येते. तुम्ही ते महसूल डिपार्टमेंट, हायवे डिपार्टमेंट, तुमचं सिंडिकेट आहे तुमचं. सामान्य माणसाला लगेच कारवाई करता तुम्ही. शहरातनं ओव्हरलोड वाहतूक होते त्या बॉक्साईडची, हे कारवाई नको करायला? आहे काय परमिशन आहे का बॉक्साईडला? हो फुलारी साहेब, परमिशन आहे का बॉक्साईडला? अरे विषय काय मग कारवाई कधी करणार? काय कारवाई चालू आहे? अरे वाहतूक तुमची चालू आहे बघा शहरातनं, रस्त्यातनं उतरायला जागा नाही. नीट परीक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी आंदोलनातील काही घोषणांवर आणि घडामोडींवर भाष्य केले. आंदोलनादरम्यान देशविरोधी घोषणा, हिंदू धर्माचा अपमान आणि सुरक्षा यंत्रणांबाबत आक्षेपार्ह वर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हे जे नीट संदर्भात होणारं, नीट परीक्षा संदर्भात होणारं आंदोलन आहे, कोणाला परीक्षा संदर्भात काही सुधार झाल्या पाहिजे का, झाल्याच पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये सगळेच सकारात्मक आहे. आमच्या केंद्र सरकार आणि आमचे संबंधित मंत्री सगळेच बोलत आहेत की संबंधित त्या नीट परीक्षेमध्ये सुधार झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पावलंही उचलले जात आहेत. त्याचमुळे कालही नीटची परीक्षेचा निकाल लागला. जवळपास 11 लाख विद्यार्थी त्याच्यामध्ये पास झालेले आहेत. पण मुद्दा असा आहे की एका बाजूला नीटचा मुद्दा असताना मग जे आंदोलनकर्ते आहेत ते सर तन से जुदाचे नारे का देत आहेत, देशविरोधी नारे का देत आहेत, सीता का पति
असा उल्लेख करून हिंदू धर्माचा बदनामी का करतायत? मग सीता का पतीचा उल्लेख झाला तर मग आयशाचा पण पतीचा उल्लेख करा एवढी हिंमत असेल तर. आमच्या सैन्यावर आरोप कशाला करतायत? सैन्याला शिव्या कशाला देत आहेत? आमच्या पोलीस दलांवर हात कशाला घालतायत? हे सगळं करणारे विद्यार्थी कधीच असू शकत नाहीत. आमच्या देशाचा तरुण हा आमच्या हिंदू राष्ट्राला वर विश्वास ठेवणारा तरुण आहे. आणि म्हणून हे जे काही ज्या शक्ती आहेत ज्या आम्हाला हिंदू राष्ट्राच्या विरोधी आहेत त्या सगळ्या ह्या आंदोलनाची बदनामी करायची, देशाच्या तरुणांची बदनामी करायची, आमच्या केंद्र सरकारचे एवढा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. आणि म्हणून हे कुठले जे काय हे काँग्रेस आणि हे सगळे जे जे पक्ष त्याच्यात जे घुसलेले आहेत ना त्यांना आमच्या देशाच्या विरोधी असलेल्या प्रत्येक शक्तीला ताकद द्यायची म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचे ट्विट करतायत. नीट पेपर प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक अर्थात बहादूर शेख नाक्यापासून चिपळूण नगर परिषद आणि तेथून पोलीस ठाण्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोदी आणि शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ पोलादपूर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूर आणि संभाजी ब्रिगेड पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला असून या घटनेचा निषेध सहभागी नागरिकांनी व्यक्त केला. तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. दिल्लीच्या जंतर मंतरवर नीट पेपरफुटी घोटाळ्याच्या विरोधामध्ये संविधानिक पद्धतीने चाललेलं शिक्षण सुधारक सोनम वांगचुक आणि या महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित तिपके याच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाला ज्याप्रमाणे वळण निर्माण झालं, केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल न घेता विद्यार्थ्यांवर अमानुषपणे जो लाठीचार्ज केला, या आंदोलनाला दाबण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तो खऱ्या अर्थानं या भारताच्या लोकशाही शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. या भारत देशामध्ये लोकशाही सुरू आहे की अघोषित हुकुमशाही सुरू आहे, हा प्रश्न आता सर्वसामान्यांना उपस्थित झालेला आहे. आणि ज्या पद्धतीनं एखाद्या अन्यायाविरुद्ध भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार संविधानिक पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जो सुरू आहे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जो मागितलेला आहे त्या सर्व गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करून या भारत सरकारच्या एकाही मंत्र्यानं खासदारानं या आंदोलकांची 18 दिवसांमध्ये एकही भेट घेतली नाही. त्यावर देशाचे गृहमंत्री असतील, इथले जे शिक्षण मंत्री असतील, त्यांनी स्वतःची प्रतिक्रिया देखील दिली नाही. याला लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं आम्ही म्हणतोय. आमचा आरोप आहे की या लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न थांबावेत. अभिजित तिपके आहे, सोनम वांगचुक आहे, यांच्या आंदोलनाला यश मिळावं त्यांच्या सन्मानार्थ आणि भारत देशाची ज्या खऱ्या अर्थानं शासनकर्ते आहेत त्यांनी ज्याप्रमाणे ह्या लोकशाहीचं आंदोलन चिरडलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आजचा हा निषेध मोर्चा काढलेला आहे. आणि या निषेध मोर्चामध्ये आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूर, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी या चारही संघटनांच्या वतीनं आज हा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आम्ही या पोलादपूर तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देणार आहोत. आणि भविष्यामध्ये या घटना थांबल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांचा हक्क अबाधित राहिले पाहिजेत. कारण हा विद्यार्थी हा या भारत देशाचा कणा आहे. विद्यार्थी घडला तर या देशाची प्रगती होईल आणि हाच एक उद्देश ठेवून आम्ही आजचा निषेध मोर्चा काढलेला आहे. त्याबद्दल आम्ही या सरकारचा धिक्कार करतो. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार पाली, परळ आणि पेडली येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. व्यापारी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. नीट पेपरफुटी प्रकरण, शैक्षणिक व्यवस्थेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला होता.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पेपरफुटी प्रकरणाची आणि लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। बंद दरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आपण सर्व या ठिकाणी बहुजनवादी विचार क्रांतीचे सर्व या ठिकाणी लोक जमलेलो आहोत। खरं तर गेली महिनाभर जंतर मंतर या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी देशाच्या राजधानीच्या ठिकाणी अभिजित दिपके आणि वांगचुक सर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले असताना आज आपण माध्यमामधून जे व्हिडिओज आपल्या समोर येत आहेत ते अत्यंत या ठिकाणी विचित्र आणि ज्या पद्धतीने येथे न्याय हक्कासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांवर जो काही लाठीचार्ज झालेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि लाठीचार्जच्या निषेधार्थ हा आजचा या ठिकाणी निषेध मोर्चा या ठिकाणी आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा जो लढा या ठिकाणी उभा केलेला आहे, खरं तर आपण त्या ठिकाणी पाहिलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व जनसमुदायाला अतिशय अमानुषपणे लाठीचार करून त्यांच्यावरती अन्याय करण्यात आलेला आहे। या ठिकाणी त्या लाठीचाराच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जो हा पूर्ण देशभर आंदोलन उभं राहिलेला आहे त्याला या सुधागडमधून जो या आंदोलनासाठी पाठिंबा मिळाला आहे आणि जंतर मंतर या ठिकाणी घडलेल्या त्या सर्व प्रकाराचा आम्ही या ठिकाणी सुधागडवासी आहे म्हणून या ठिकाणी निषेध करत आहोत। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे काँग्रेसच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली। केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे योग्य नसल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली। तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी करण्यात आलेल्या वागणुकीबाबत देखील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या निषेध रॅलीत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। एक असं आमच्या निदर्शनास आलं की राहुल गांधींना अटक करून नेत असताना राजस्थानचे पोलीस असतील, हरियाणाचे पोलीस असतील, ते त्यांच्या कानात कुजबुजत होते की आम्हालाही सुद्धा हे सरकार बदलायचं आहे। आम्हाला सुद्धा साधारणपणे आंदोलन करताना असं वाटलं होतं की पोलीस आम्हाला अटकाव करतील, परंतु राहुल गांधींची कुजबूज इथल्या पोलिसांच्या सुद्धा कानात पोचलेली असावी असा अनुभव आम्हाला आजच्या ह्या मोर्चाच्या निमित्ताने आला। मी इथल्या पोलीस प्रशासनाचे सुद्धा या मोर्चाला सहकार्य केल्याबद्दल अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आभार व्यक्त। या तरुणावर लाठीचार्ज झाला, एवढा भ्याड लाठीचार्ज होता तर आपल्याला सुद्धा बघून डोळ्यातून आचरा आलं। नुसतं लाठीचार्ज नाही तर लाट्यानं खिले होते आणि तरुणांना रक्तबंबाळ झाले। ह्या संदर्भात आज हा मोर्चा होता। त्याच पद्धतीने राहुल गांधी यांना ज्या पद्धतीने अटक झाली, प्रियंका गांधी अनेक खासदार, ती अतिशय भ्याड पद्धतीची अटक होती। कारण ज्या पद्धतीने संविधानाने अधिकार दिलेला आहे की तुम्ही आंदोलन करू शकता, पण ज्या पद्धतीने राहुल गांधींना अटक झाली ते जसं काय पाकिस्तानी अतिरेकी असल्याप्रमाणे त्यांना ते फरफरट नेलेलं आहे। त्याच्याकरता आम्ही निषेध करतो आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे, घेतलाच पाहिजे। आज जो आंदोलन घडलं त्या अख्ख्या युवकांना, अलिबागच्या युवकांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो। माझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे, सोशल मीडियावरती बघतोय, बातम्यांमध्ये बघतोय। हा निषेधाचा जो कार्यक्रम केलेला आहे या सरकारने, पोलिसांच्या माध्यमातून जो लाठीचार्ज चालू आहे, अमुष्य लाठीचार्ज चालू आहे, विद्यार्थ्यांना मारहाण चालू आहे, त्यांच्याकडनं रक्त येते। ह्या अलिबागच्या युवकांना एकच गोष्ट बोलतो, हे एवढं सगळं बघून जर दोन ओळी मला आठवतात, अभी भी जिसका खून न खोला वो खून नहीं पानी है, अभी भी जिसका खून न खोला वो खून नहीं पानी है, जो देश के काम ना आया वो बेकार जवानी है, वो बेकार जवानी है। जय संविधान।
चिपळूणमधील मिरजोड येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 12वी कॉमर्सच्या एका विद्यार्थ्याला गैरहजेरीच्या कारणावरून सुमारे तासभर कॉलेजमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे। सुफियान इम्रान घारे हा विद्यार्थी आजारी असल्यामुळे 2 दिवस गैरहजर होता। याबाबत पालकांनी लेखी अर्ज दिला होता, मात्र मुख्याध्यापकांच्या आदेशाचे कारण देत विद्यार्थ्याला थांबवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला। या घटनेमुळे मुलाला मानसिक धक्का बसल्याचा दावा करत संबंधित शिक्षिकेवर कारवाई करून निलंबित करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे इम्रान घारे यांनी सांगितले। दरम्यान कॉलेज व्यवस्थापनाने या प्रकरणात कारवाईसाठी 8 दिवसांचा अवधी मागितला असून आता शिक्षण विभाग आणि प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझा मुलगा नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मिरजोळी इथे शिकतो। तो इयत्ता 12वी मध्ये आहे। तो 2 दिवस माझ्यासोबत बाहेर गेला होता, सोमवार मंगळवार। तो कॉलेजला गैरहजर होता। त्या संदर्भात मंगळवारी आम्ही कॉलेजच्या त्याच्या वर्ग शिक्षकांना माझ्या मिसेसने मेसेजद्वारे कळवलं होतं की माझा मुलगा त्याच्या पप्पांसोबत बाहेर गेला असल्यामुळे कॉलेजला उपस्थित राहणार नाही। आणि तसं काल आम्ही त्यांना लेखी पत्रही दिलं होतं की बाबा रे ह्या कारणासाठी तो आज गैरहजर आलाय। असं असताना सुद्धा माझ्या मुलग्याला काल कॉलेज सुटल्यानंतर 1 तास त्यांच्या प्रिन्सिपल ऑफिसच्या बाहेर डिटेन करण्यात आलं। कुठल्याही मी त्यावेळेला 3 वाजता माझ्या मिसेसने त्यांना शाळेला संपर्क केला त्याच्या वर्ग शिक्षकाकडे की बाबा रे आम्ही तुम्हाला मेसेज केलाय, आम्ही तुम्हाला पत्र दिलंय, तर तुम्ही आमच्या मुलाला 1 तास कशासाठी डिटेन करताय, काय कारण आहे, तो काही चोर नाही, गुन्हेगार नाहीये, काही नाहीये। तर त्यावेळेला त्यांचं म्हणणं आलं की आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे स्ट्रिक्ट आदेश आहेत की सदरच्या मुलाला 1 तास डिटेन करून ठेवायचं। त्याच्यामुळे हे माझ्या मुलाला ह्या बाबतीत मानसिक धक्का बसलाय आणि अतिशय चुकीचं आहे। मी सदर ह्या बाबतीत गट शिक्षण अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, अध्यक्ष जिल्हा परिषद, शिक्षण सभापती, त्याचप्रमाणे मान्य आमदार सन्माननीय भास्कर शेठ जाधव असतील, विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, त्याप्रमाणे या सगळ्यांकडे मी लेखी मेलद्वारे आणि लेखी तक्रारी केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे संबंधित संस्थेविरोधात आणि त्या शिक्षकांविरोधात मी SP आणि DYSP यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार केले आणि पुढची कारवाई करण्यासाठी मी आता पोलीस स्टेशन माझी एकच मुख्य मागणी आहे। आज संस्थेकडे झालेल्या चर्चेमध्ये काय झालं निर्णय? आम्ही मुख्य मागणी माझी एकच आहे त्यांच्याकडे की सदर वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापक ह्या दोन्ही व्यक्तींनी चुकीचा निर्णय घेऊन माझ्या मुलाला डिटेन करून ठेवलेल्या त्या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। तर सदर मला संस्थेने माझ्याकडे 8 दिवसाचा वेळ मागितला आहे की 8 दिवसामध्ये आम्ही मुख्य संचालकांना बोलून समक्ष चर्चा करू आणि नियम बघून आम्ही त्यांच्यावर काय कारवाई करतोय आम्ही तुम्हाला कळवू, असं त्यांनी मला सांगितलं। रत्नागिरी शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे नवीन ATM कार्ड ऍक्टिव्ह करण्यासाठी आलेल्या एका महिलेची हातचलाकीने फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील सिराईत आरोपीला रत्नागिरी शहर पोलिसांनी अवघ्या काहीच तासात अटक केली। धीरज कुमार मोहनलाल पांचाळ राहणार सुरत गुजरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपीने ATM मध्ये महिलेचा विश्वास संपादन करत तिचे ATM कार्ड हातचलाकीने बदलले आणि त्यानंतर तिच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप आहे। घटनेची तक्रार मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली। त्याच्याकडून विविध बँकांचे तब्बल 34 ATM कार्ड जप्त करण्यात आले असून या कारवाईबद्दल पोलिसांचं कौतुक होत आहे। माजी सरपंच विजय ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पेण तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग दिला। बोरजे ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय ठाकूर यांचा प्रवेश सोहळा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली वाकरूळ येथील स्नेहसागर निवास येथे उत्साहात पार पडला। यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य व गटनेते विवेक म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रफुल्ल म्हात्रे, बाजार समितीचे संचालक तथा भाजप पेण तालुका सरचिटणीस संदेश ठाकूर, सचिन ठाकूर, रमेश म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले, तर नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवत विकास कामांना गती देण्यासाठी सक्रिय काम करण्याचा संकल्प व्यक्त केला। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने जिल्हा रुग्णालयाबाहेर 24 तास कार्यरत राहणाऱ्या मदत कक्षाची सुरुवात करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे। शहर प्रमुख विकास कर्णेकर,
यांच्या नेतृत्वाखाली मदत कक्षाचे कामकाज सुरू झाले असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे। येणाऱ्या काळात रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्धार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। शिवसेना मदत कक्षाचं आज लोकार्पण या ठिकाणी झालं आहे। याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। जिल्ह्यातलं मुख्यालय या ठिकाणी अलिबाग असल्यामुळे अनेक या ठिकाणी रुग्ण सेवेसाठी या ठिकाणी येतात आणि त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे या अनुषंगाने शिवसेना रायगड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी एक कक्ष निर्माण केला आणि त्याचं नेतृत्व आमचे शहर प्रमुख विकास कर्णेकर करतात, त्यांची पूर्ण टीम। आणि येणाऱ्या काळामध्ये मदतीचा हात म्हणून खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करण्यासाठी आज 24 तास या ठिकाणी उपलब्ध आहे आणि विशेषतः पक्षवाढीसाठी याचा निश्चित उपयोग होईल आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून याला भरघोस मदत करून रुग्णसेवा केली जाईल। आज या ठिकाणी एवढं निमित्त जे आम्हाला मार्गदर्शन आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येय धोरणातूनच या अलिबाग तालुक्यामध्ये आणि पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची प्रक्रिया चालू असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून या अलिबाग शहरामध्ये शिवसेनेचा मदत कक्ष स्थापन करण्यासाठी आमचे आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख विकास कर्णेकर यांची शहर प्रमुख म्हणून नेमणूक झाल्यानंतर या अलिबाग तालुक्यामध्ये, अलिबाग शहरामध्ये कुठेतरी खेडेगावातून येणाऱ्या किंवा जिल्ह्यातून येणारे जे पेशंट आहेत, जे रुग्ण आहेत, त्यांना कुठेतरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, जिल्हा रुग्णालयामध्ये कुठेतरी त्यांना मार्गदर्शन होऊन त्यांना त्या पेशंटला योग्य तो उपचार व्हावा यासाठी हा शिवसेनेमार्फत आम्ही हा मदत कक्ष स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या सेवेसाठी एक रुग्णवाहिका सुद्धा अर्पण केलेली आहे। शिवसेना मदत कक्ष म्हणून आपण इथे चालू केलेलं आहे। खरं तर अलिबाग तालुक्यात हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे, पण तिथे रुग्णांना गेल्यानंतर भीती वाटते, कारण आपला कोण घरातला माणूस असेल तर तिथे गेल्यानंतर केस पेपर कसा काढायचा, आपल्याला ऍडमिट पेशंटला कसं करता येईल याच्यासाठी एक मनात भीती असते। तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आज इथे शिवसेना मदत कक्ष तयार केलाय आणि त्याची आजपासून चालू केलेला आहे आणि आमचे अलिबाग तालुका शहर प्रमुख विकासजी कर्णेकर हे त्यांच्या माध्यमातून हे आपलं जे कार्यालय आहे ते चालू राहणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणगावच्या विद्यार्थ्याने दशावतार अभिनय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला। माझा लोकराजा महोत्सव 2026 अंतर्गत आयोजित स्पर्धेत इयत्ता 6वीचा विद्यार्थी प्रज्ञा हरेश नेमळेकर याने खलनायकाची भूमिका प्रभावीपणे साकारत क्रमांक पटकावला। या यशाबद्दल विद्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। संस्था अध्यक्ष सगुण धुरी यांच्या हस्ते प्रज्ञेचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। प्रज्ञेच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत भविष्यातही कला, संस्कार आणि गुणवत्तेचे संगम घडवणारे विद्यार्थी विद्यालयातून घडवावेत अशी अपेक्षा संस्था अध्यक्ष सगुण धुरी यांनी व्यक्त केली। या हुल्ला तुलाचा जे जयकार होतो, देव आणि दानव बंधुत्वाचा नातो, पण या बंधुत्वाच्या नाताला त्या दुराचारी अविचारी देवतांनी कलंक लावला आहे। का कशासाठी आम्हा दानवांना पदोपदी वेळोवेळी माघार घ्यावी लागते। जरी देव आमचे बंधू असले तरी त्या कपड्याचे आचरण करतात आणि आम्हा दानवांना माघार घ्यायला भाग करतात। पण देव हो सावधान, तुमचा काम म्हणून हुंडा तुझ्या रूपाने जन्माला आला आहे। बरं वाटलं मला। एक लहान मुलगा आपल्या कला एखाद्या दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून सादर करत असताना कलेला कुठेतरी वाव मिळण्याचा प्रयत्न तो करतोय। भविष्यात तो चांगला दशावतारी होईल आणि चांगलंही पण काम करू शकेल। आज कसं झालं आहे, आज जी दशावतार मंडळी आहे ही आपली पूर्वजन्मीची म्हणजे पूर्वस्थानाची कला जी आहे ती आज त्याचं सादरीकरण होत आहे आणि दशावतार मंडळाला आज महाराष्ट्र शासनाने पारितोषिक देऊन सन्मानित केलेलं आहे। आज दशावतार मंडळाला त्याच्या शेवटी त्याला पेन्शनची पण सुविधा शासनाने केलेली आहे। म्हणजे विद्यार्थ्यांच्या, कलाकारांच्या सगळ्या कलांना आज महाराष्ट्र शासन चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देत आहे। खेड येथील लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे अध्यक्ष अविनाश दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले। या उपक्रमात जिल्हा परिषद केंद्र शाळा खेड क्रमांक 1, भडगाव मधलीवाडी आणि भडगाव उसरेवाडी शाळांचा समावेश होता।
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। भडगाव उसरेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात तंटामुक्त अध्यक्ष सूरज जोगळे यांनी अविनाश दळवी यांचा सत्कार करून वाढदिवसानिमित्त राबवलेल्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी दिवाकर प्रभू, सुरेश चिकणे, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक सागर दौंड यांनी केले। खवटी केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।